नमस्कार, D24 तास पेरणी चॅनल पाहू शकतात. आज धुळे जिल्ह्यामध्ये जे तमाशा कलावंत आहेत त्यांचे पहिले अगोदर पाचकंदील या परिसरामध्ये त्यांना पर्यायी जागा दिली होती. त्यानंतर आज पाचकंदील महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्केट तयार होत आहे. मार्केट तयार झाल्यानंतर आज आधी जे भाजीपालावाले आहेत त्यांनी जेल रोड हे गाठण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. त्या ठिकाणी व्यवसाय करणारे बरेचसे लोक आहेत. आपल्यासोबत काही कलावंत देखील आहे. सर, काय सांगणार, आपला कुठला तमाशा मंडळ आहे आणि काय? भीमाना मांजाळेकर. भीमाना मांजाळे हा तमाशा मंडळ आहे माझा. तुम्ही किती वर्षापासून त्या ठिकाणी राहताय जेल रोडला? कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून त्या जागेवर बसतोय. 15 ते 20 वर्षापासून त्या जागेवर बसतात. आपल्या बरोबर काही ज्येष्ठ लोक देखील. तर काय सांगणार, महानगरपालिकेने तुम्हाला कुठली नोटीस दिली आणि काय त्या ठिकाणी का थांबवण्यास नकार देत आहे, काय सांगणार? नोटीस वगैरे काही नाही, पण तुला असं माहिती पडलं की तिथं पाचकंदीलचं जे भाजीपाला मार्केट, शंकर मार्केट, शिवाजी मार्केट हे काहीतरी त्यांची पूर्वबांधणी करण्यासाठी तुटतंय आणि शासन त्यांना पर्यायी जागा म्हणून जे रोडवर देत आहेत. त्यांना जागा देण्याबद्दल आमचा त्यांना विरोध नाही, परंतु जागा द्या त्यांना. परंतु ते शासकीय तंत्रनिकेतनचे जे गेट आहे त्याच्या पुढे द्या. ह्या साईडला जवळपास आम्ही 20 ते 25 तमाशा फळ आम्ही 5 जिल्ह्यातून त्या ठिकाणी आम्ही सुपारी घेण्यासाठी थांबतो. तर 20 ते 25 फळ, तर एका फळामध्ये कमीत कमी 60 ते 70 लोक कामं करतात. त्यांची उपासमारीची वेळ देखील येण्याची शक्यता. काय सांगणार, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही गाजतात. जर तुम्हाला त्या ठिकाणी जागा नाही मिळेल तर वाटते तुम्हाला त्या ठिकाणी सुपारी मिळेल, काय लोक येतील? दुसरीकडे जर जागा मिळाली तर आम्हाला सुपारी देण्याकरता कोणी येऊ शकत नाही, कारण 20 वर्षापासून सगळीकडे 2-5 जिल्ह्यामध्ये त्याच ठिकाणी सुपारी देण्यासाठी येतात. त्याच ठिकाणी सुपारी देण्यासाठी आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल असं. सर, काय सांगणार, धुळे जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून काय सांगणार, असे जे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, काय सांगणार, कायद्याच्या माध्यमातून तुम्ही काय हे करणार? गेल्या 15 ते 20 वर्षापासून ही सर्व तमाशा कलावंत मंडळी जेल रोडवरती आपल्या उपजीविका भागवण्यासाठी बसतात. त्यांनी काय अतिक्रमण केलेलं नाहीये किंवा शासनाच्या जागेवरती कायमस्वरूपी बांधकामही केलेलं नाही. ते दर मंगळवारी येतात, त्यांचा पांडाल मानतात आणि बिदागी घेतात, दुसऱ्या दिवशी चालले जातात. अशा सर्व परिस्थितींचा सारासार विचार न करता एका रात्रीतून त्यांना बेघर करण्याचा हा प्रकार आहे. त्यांनी अतिक्रमण न करता फक्त एक तात्पुरती सुविधा म्हणून ते बाजारात बसलेले असतात. महानगरपालिकेने आधी त्यांच्या भावना जाणून घेणं आवश्यक होतं. भावना जाणून न घेता त्यांना गृहीतच धरलेलं नाही आणि त्यांना तिथून हद्दपार करण्याचा हा प्रकार आहे. हद्दपार करण्याचा. सर, काय सांगणार, या संदर्भात तुम्ही आयुक्तांना पत्रव्यवहार केला का? आयुक्त, जिल्हाधिकारी, महापौर यांना आम्ही आता निवेदन तयार केलंय. आता आम्ही त्यांना देणार आहोत आजच. तुम्ही बघू शकता, महानगरपालिका असो, जिल्हाधिकारी असो, त्यांना निवेदन देऊन सरी आज त्यांची भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. आणि यांच्या फळामधून अनेक लोक या ठिकाणी तमाशा कलावंत उपासमारीची वेळ येऊ नये त्या संदर्भामध्ये पर्यायी जागा दिली तर त्यांना आता जत्रा वगैरे ज्या शासनाच्या आपल्या गावागावांमध्ये जत्रा चालू होणार आहे, जे तमाशा फळ लागणार आहे त्यांच्यावर देखील या ठिकाणी परिणाम होण्याची शक्यता त्यांचं वाटते आणि शासनाने त्यांना तीच जागा द्यावी, इतर जागा देऊ नये असे देखील त्यांनी आज जिल्हाधिकारी या ठिकाणी निवेदन देताना सांगितले. कॅमेरामॅन निवेदन D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मिटणे थांबवलीच पाहिजे. रोडवरील अतिक्रमण नगरपालिकेने तमाशा कलावंतांना जागा मिळालीच पाहिजे. तमाशा कलावंतांना जागा मिळालीच पाहिजे.